रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचं ओपनिंग करावं। धन्यवाद सर्वच प्रमुख पदाधिकारी आमदार साहेब आणि उपस्थितांचं मनपूर्वक धन्यवाद। आजच्या या नोकरी मेळाव्याच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगितलं जाईल की दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी साधारणतः 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी आपल्याला पोसरी येथे हा नोकरी मेळावा संपन्न होणार आहे आणि या नोकरी मेळाव्यासाठी असंख्य तरुण तरुणींचा सहभाग या नोकरी मेळाव्याच्या निमित्ताने तेथे राहणार आहे। तर यापुढील मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की या प्रसंगी आपण पत्रकार बांधवांशी संवाद साधावा। उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार करतो। आज बाळासाहेब भवन येथे आपण सारेजण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात। आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आपण घेत आहोत 2.5 वर्षापूर्वी जगावर, देशावर, राज्यावर, आपल्या मतदारसंघावर कोविड सारखं महाभयंकर संकट आलं आणि या कोविडच्या संकटामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी वाढली। ही जी पॅन्डेमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये वळवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने 2 ते 2.5 वर्ष मी प्रयत्न करत होतो की आता मार्ग कसा काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल, उपनगर असेल मुंबईचं आणि आपला मतदारसंघ पुणे असेल, या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कंपन्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आज आपण जाहीर करत आहोत की येत्या 18 ऑगस्ट रोजी आपण कर्जत येथे भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ 10,000चं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत। जवळजवळ 50 ते 70 कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे। ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। अनेक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहे, बजाज असेल, टाटा मोटर्स असेल, महिंद्रा असेल, यासारख्या कंपन्या आहेत, ICICI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, या साऱ्या बँका सुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। आणि या नोकरी मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे 5वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे।
आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे। या माध्यमातून मी माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेल की 2 वर्षामध्ये प्रचंड नुकसान, 2.5 वर्षामध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं, इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या। या माध्यमातून तो एक मोठा आपला प्रयत्न असणार आहे की या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे, ग्रीन झोन बेल्ट आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे। खालापूर जर सोडलं तर कर्जतमध्ये अशी इंडस्ट्री परिस्थिती या ठिकाणी इंडस्ट्रियल नसल्यामुळे अनेक तरुणांना या ठिकाणी बेरोजगार होते। परंतु या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आम्ही साऱ्यांनी कर्जतकरांना या ठिकाणी पर्यटनाला चालना दिलेली आहे। पर्यटक आपल्याकडे वाढला पाहिजे, जसं आपण म्हणतो की अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृतीची संकल्पना आहे। आणि त्याच पद्धतीने मी माझ्या कर्जतकरांना सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी अतिथी देवो भव म्हणून त्याचा सन्मान केला पाहिजे, त्यांना आपण तसा पाहुणचार दिला पाहिजे। आणि ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर मागील पाहिलं असतं तर फार दुरावस्था सगळ्या रस्त्यांची या ठिकाणची होती। आणि मग या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण हे सारे रस्ते, काही काँक्रिटीकरण असतील, डांबरीकरण असतील, जे दळणवळणची व्यवस्था आहे ती सक्षम केली, इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रॉपर तयार केलं। आणि मग डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी रेड कार्पेट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या 5 वर्षामध्ये आपण उभं केलं। आणि मग आता खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपण ह्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली मोठे प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी घेता येईल। रेडिशन ब्ल्यू सारखा हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स या ठिकाणी आलेले आहेत, मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागलेले आहेत। आणि मग हे पर्यटनाच्या माध्यमातून ही एक मोठी संधी आपल्या तरुणांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। जवळजवळ कर्जतमध्ये 3500 फार्म हाऊस रिसॉर्ट या ठिकाणी एकत्रपणे उभे आहेत। या माध्यमातून मिनिमम प्रत्येक फार्म हाऊस या छोट्या मोठ्या रिसॉर्टवर आपण जर पाहिलं 4 तरी युवकांना त्या ठिकाणी आतापर्यंत रोजगार मिळाला असं आपण जरी पकडलं तर कमीत कमी 14,000 ते 15,000 तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि म्हणून 2011 ते 2023 पर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक वर्षी कलेक्टरांकडनं कर्जत हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना सुद्धा 144 कलम लागू करायचे। आणि 144 कलम लागू केला की पर्यटक यायचं बंद होऊन जायचं। यावर्षी आम्ही तो निर्णय घेतला की 144 कलम न लावता पर्यटकांना कर्जतमध्ये येण्यासाठी संधी द्या। पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कर्जतचा विकास करता येईल। जसं आपण जगभरामध्ये फिरतो त्या जगभरात फिरत असताना आमच्या लक्षात आलं की इंग्लंड पासून अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ही पर्यटनावर चालत आहे। त्या देशाची अर्थव्यवस्था जर अख्खी पर्यटनावर चालत असेल तर माझा कर्जत तालुका हा ग्रीन झोन बेल्ट आहे। या तालुक्यामध्ये पर्यटनाला आपण संधी दिली तर भविष्यामध्ये मोठ्या रोजगाराची संधी आपल्याला या ठिकाणीच कर्जत तालुक्यामध्येच कर्जतच्या स्थानिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल। आणि ही दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघामध्ये या कर्जत तालुक्यासाठी काम उभं केलं। आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि या माध्यमातून रोजगाराची संधी सुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला सुरुवात झालेली। अशा पद्धतीने हा ऐतिहासिक असा आपण नोकरी मेळावा या ठिकाणी 18 ऑगस्टला या ठिकाणी आपण घेत आहोत। या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी मोठ्या संख्येने सुवर्ण संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत। धन्यवाद आमदार साहेब। मी किरण राहणे,
फाउंडर डायरेक्टर युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड. ऍक्च्युली आमदार साहेब गेल्या 6 महिन्यापासून आमच्या संपर्कात होते आणि त्यांचं एक म्हणणं होतं की कर्जत खालापूर मधला जो तरुण आणि तरुणीचा जो वर्ग आहे यांना हाताला काहीतरी काम द्यायचं. आणि दुसरी गोष्ट असं होतं की इथला जो क्राऊड आहे म्हणजे इथले जे मुलं मुली आहेत यांची काम करण्याची चिकाटी जरा वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा. आणि मग मी 6 महिन्यापासून जरा सर्वे केला बाकीच्या कंपन्यांमध्ये. आम्हाला एक सर्वेमध्ये आम्हाला एक दिसलं की इथला जो मुलगा किंवा मुलगी आहे यांना जो प्रेमाइसेस लागतो हा 100 किलोमीटरच्या आसपासला जो नवी मुंबई असेल, खालापूर असेल किंवा आपलं पनवेल असेल, या सगळ्या कंपन्यांमध्ये जर यांना आपण प्लेस केलं तर हे डेफिनेटली तिथे काम करू शकतात. आणि मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्वे केला आणि मागच्या आठवड्यापर्यंत आम्हाला कमी कमी 9 ते 9.5 ओपनिंग आम्हाला आलाय कर्जत आणि खालापूरमधला. आणि साहेबांनी हे पण सांगितलं फक्त आपल्याला नोकरी मेळावा घ्यायचा नाहीये, नोकरी मेळावा झाल्यानंतर आपण नोकरी मार्गदर्शन केंद्र इथे स्थापन करणार आहोत. म्हणजे इथून पुढे प्रत्येक मुला मुलीला जर जॉब पाहिजे असेल तर आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या ऑफिसात जाऊन तुम्ही संपर्क करायचा. आणि साहेबांची एक संकल्पना आम्हाला खूप आवडली की साहेबांनी प्रश्न उद्भवला की नोकरी मेळावे खरंच सर्व घेतात, त्या दिवशी 50% मुलांना जॉब लागतो, 50% मुला मुलींचं काय. त्यांनी हा प्रश्न आम्हाला विचारला. मग त्याच्यावरती आमचं सोल्युशन होतं. कारण ज्यावेळेस आम्ही विदर्भात जॉब फेअर केला गडकरी साहेबांना त्यावेळेस आम्ही संकल्पना राबवली होती. थोरवे साहेबांना एकच सांगितलं की आपल्याकडे आलेला जॉब फेअरला आलेला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी रिकाम्या हाती रिटर्न जाणार नाहीये. आता 50% सपोज 5,000 मुलं आपल्याकडे आले, आपण 2-2,500 मुलांना त्या दिवशी विथ ऑफर लेटर बाकीच्या मुला मुलींना ते त्या दिवशी देणार. पण काय होतं 50% मुलं म्हणतात की आम्हाला साहेबांनी बोलवलं, आमचे इंटरव्ह्यू घेतले, आमचं सिलेक्शन झालं नाही. तर साहेबांना त्याच्यासाठी एक कॉम्प्लिमेंटरी दिली. साहेबांनी सांगितलं माझ्याकडे आलेला जॉब फेअर आलेला मुलगा किंवा मुलगी परत रिकाम्या हाती जाणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी एक जॉब कार्ड लॉन्च केला. ही जॉब कार्डची कॉन्सेप्ट अशी आहे, हे अशा प्रकारचं एक जॉब कार्ड आहे. या जॉब कार्डची संकल्पना अशी की ज्या मुलाचं त्या दिवशी सिलेक्शन होणार नाही त्या मुलांनी हे कार्ड घ्यायचं. याच्या बॅक साईडला एक नंबर दिलेला आहे आणि साहेबांचं याच्यामध्ये पत्र पण आहे. जसं आपल्याला बँकेचं ATM कार्ड येतं तसं त्या मुलाला साहेबांचं असं एक पत्र आणि एक जॉब कार्ड मिळेल. हे जॉब कार्ड भेटल्यानंतर त्या मुलाने ते स्कॅन करायचं. स्कॅन केल्यानंतर साहेबांची वेबसाईट ओपन होईल. ओपन झाल्यानंतर त्यांचा गुगल फॉर्म ओपन होईल. त्या मुलाला त्या गुगल फॉर्मवरती त्याने फॉर्म भरायचा आपला बायोडाटा. आणि बायोडाटा भरल्यानंतर त्याला पुढील 6 महिन्यासाठी प्रत्येक सोमवारी मंडेला प्रत्येक 5 कंपनीचे मेसेज त्याच्याकडे जातील. त्याचे ओपनिंग, त्याची सॅलरी, त्याचा वॅकन्सी, त्याचं प्रोफाईल आणि लोकेशन. आणि विशेष म्हणजे त्या पर्टिक्युलर कंपनीची HR चे नंबर त्याच्यात असणार आहे. त्या मुलाने त्या 5 पैकी एका कंपनीत सिलेक्ट करायची आणि त्या कंपनीत सिलेक्ट केल्यानंतर HRला कॉल करून इंटरव्ह्यूचं टाइम टेबल ठेवायचं आणि जाताना थोरवे साहेबांचं हे कार्ड घेऊन जायचं, त्याचं जॉब कार्ड. कारण हे जॉब कार्ड त्याला सेपरेट एकच मिळतं कारण त्याच्याकडे युनिक कोड नंबर आहे. आणि जेव्हा तो HR कडे जॉब कार्ड घेऊन जाईल तर HR त्याला फर्स्ट प्रायोरिटी देईल जॉबसाठी, इंटरव्ह्यूसाठी. तर ही त्याची जॉब कार्डची सिस्टम आहे. म्हणजे जॉब नोकरी मिळाव्यास आलेल्या प्रत्येक मुलीला हातात काही ना काही मिळणार. ही आमदार साहेबांची संकल्पना आज आम्ही स्पष्ट केली आणि आमदार साहेबांनी त्याचं स्वागत केलं. आणि डेफिनेटली त्या दिवशी पण ज्या मुलांना जॉब कार्ड भेटणार नाही, त्या नोकरी मिळणार नाही, त्यांना आपण ही जॉब कार्ड त्या दिवशी देणार आहे. तर अशा प्रकारे हे जॉब कार्डचं एक स्वरूप असणार आहे. आज जो आपण दीपक पवार फाउंडर डायरेक्टर युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, आज जो काही आपण जॉब फेअर संदर्भात आमदार साहेबांनी जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये आपण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा समोर तुम्हाला QR कोड दिलेला आहे. उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी या QR कोडला स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करत असताना त्याच्यावरती www.mahendrathurve44.com ही आपण वेबसाईट इथे क्रिएट केलेली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हा QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याला साहेबांचं पेज ओपन होईल. ते पेज ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरायची आहे. इन्फॉर्मेशन भरत असताना त्याला जो काही त्याचा एक्सपिरियन्स असेल, फ्रेशर असेल, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. आणि त्या मेन्शन केल्यानंतर जॉब फेअरच्या दिवशीचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनसाठी त्यांना इथून पुढे कॉल पण जातील
आणि त्यांना SMS पण जातील आणि त्याच्यानंतर आपल्या कर्जत स्टेशनवरून आणि इतर ठिकाणावरून मेन स्टेशनवरून विद्यार्थ्यांना जे उमेदवार जॉब फेअरला येणार आहेत या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची पण आपण तिथे बसेसची आणि गाड्यांची सोय केलेली आहे. याच्यामध्ये जसे की आता साहेबांनी सांगितलं टाटा मोटर सारखी कंपनी असेल, महिंद्रा असेल, बजाज असेल, म्हणजे यासारख्या मल्टीनॅशनल कंपन्या सुद्धा आज आपल्या भागामध्ये इथे येणार आहेत. माझा प्रश्न असा आहे की आता जे विद्यार्थी 12वी पर्यंत ज्यांचं शिक्षण आहे ठीक आहे त्यांना ते इझिली जॉब काही ना काही क्लेरिकलमध्ये म्हणा किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून मिळून जाईल. परंतु ज्यांचं शिक्षण फक्त 10वी पर्यंत असतं मग ते काहीतरी स्किल वर्क करतात, म्हणजे जसं ते एक तर फॅब्रिकेशनचा कोर्स करतात, टर्नर फिटरचा करतात किंवा इलेक्ट्रिशियनचा करतात, म्हणजे जे हार्डवर्कची कामं आहेत ती ते करत असतात. मग अशा लोकांसाठी सुद्धा जॉबची काही प्रोव्हिजन आहे? ऍक्च्युली 5वी पास झालेल्यांपासून आपल्याकडे वॅकन्सी आहे. आता काय झालं साहेबांनी सांगितलं आपला ग्रीन झोनचा पट्टा आहे आणि म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या आपण पर्यावरणाशी खूप समतोल आहोत. डेफिनेटली आपल्याकडे हॉटेल्स आहे, म्हणजे हॉस्पिटॅलिटीमध्ये आपल्या ह्या मुलांना आपण प्लेस करू शकतो. इथून गोवा आपल्याला जवळ आहे, काय म्हणजे गोवा ज्या मुलांना जर हॉस्पिटॅलिटी जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 5वी पास ते 10वी अनस्किल जे मुलं आहेत आपण त्यांना तिकडे सिक्युरिटी असेल त्याच्यामध्ये हे करू शकतो. आणि यांची सॅलरी जी आहे सर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केले गाडबोर्डनुसार एक सॅलरीचा वेजेस ठेवलेला आहे. तो आता स्टँडर्ड आहे, मिनिमम 15,000 पुढे सॅलरीचा वेजेस आहे. त्याच्यामुळे आपण त्या मुलांना तिथेच प्लेस करणार आहे. सर मुझे बताइए ये जो अभी मेलावा लिया जा रहा है जी बेरोजगार मेलावा अलग तरीके से यहाँ पे ये लिया जा रहा है, क्यों ऐसा क्या काम है लेने का? हाँ मैंने पहले बताया था कि जॉब फेयर हमें बहुत सारे लोग लेते हैं लेकिन जॉब फेयर का रिजल्ट हमें आना चाहिए. आउटपुट कितना आ रहा है हमें, हमारे जॉब फेयर में दिव्यांग जो है उम्मीदवार उनको स्पेशल रिक्रूट किया जाएगा क्योंकि दिव्यांग जो कैंडिडेट होते हैं उनको कोई नहीं रिक्रूट करता. खासकर हमारी कुछ कंपनियां उस टाइम आएंगी दिव्यांग लोगों को रिक्रूट करने के लिए, उस टाइम हम दिव्यांग लोगों को भी रिक्रूट करने वाले हैं. दूसरी चीज जॉब फेयर होने के बाद आमदार साहब के जगह यहाँ पे कर्जत में एक नौकरी मार्गदर्शन केंद्र स्थापन हो जाएगा. मीन्स इसके आगे हर बंदे को बच्ची को अगर जॉब चाहिए कैंडिडेट को तो वो भी यहाँ पे आके एप्लीकेशन कर सकता है. और हर बंदे को जब तक जॉब नहीं मिलेगा तब तक उसका फॉलो लिया जाएगा. सेकंड थिंग यहाँ पे जॉब देने के लिए कोई भी 1 रुपया भी नहीं देगा, फ्री ऑफ कॉस्ट. एक लाइफ टाइम में अपना रोटेशन चलने वाला है. सर ये जो आप विकास बोल रहे हैं ये कंपनियां कहाँ से कहाँ तक आई है? जैसे बोले तो ओवरऑल पनवेल जो इंडस्ट्री एरिया है वहाँ से कुछ फार्मूला है क्या? HR डिपार्टमेंट का कोई आदमी यहाँ पे बैठने वाला है, उन लोग का फार्मूला कोड से लेने वाला है क्या? यस सर जस्ट बताएंगे बस. कंपनियों को लोकेशन चाहिए आपको यहाँ से सर जो भी कर्जत, खालापुर, पनवेल, ठाणे ट्रेन की फैसिलिटी जितने नजदीक है 100 किलोमीटर के सराउंडिंग एरिया से हमने कंपनी बोले है सर. और जो भी जॉब फेयर होने के बाद जो बच्चों को जसा सरांनी प्रश्न विचारला की 10वी झाल्यानंतर मुलांना काय करता येईल, तर आपण त्याच्यानंतर साहेबांच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये महिलांसाठी टाटा स्ट्राईव्ह नावाची कंपनी आहे टाटावाल्यांची, त्याच्या माध्यमातून महिलांना आपण मुलींना ब्युटी पार्लरचे कोर्सेस मोफत उपलब्ध करून देणार आहोत. ज्वेलरी मेकिंगचे कोर्सेस आपण मोफत उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यानंतर जे जसं की स्किल म्हटले सर की 10वी 12वी झालेल्या मुलांना, ह्या मुलांना आमच्या कंपनीतर्फे जसं की प्लंबिंग असेल किंवा इलेक्ट्रिकचे कोर्स असतील, हे सगळे कोर्सेस सर आपण जॉब फेअरच्या नंतर आपण कंटिन्यू हे सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळे वेगळा जॉब फेअर का, तर त्याचं कारण आहे की जॉब फेअर 1 दिवस करणं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यापर्यंत वेगवेगळे स्किल देणं हा थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. जो बंदे बेरोजगार बंदे जॉब के लिए आएंगे तो उनका उन लोगों का फॉलोअप किस तरह होगा? फॉलोअप सर देखो अभी जिस दिन इंटरव्यू होगा बच्चों का, जिस दिन इंटरव्यू होगा, इंटरव्यू होने के बाद जो कंपनियां सिलेक्शन करेगी बच्चों का, जो शॉर्टलिस्ट करेंगी, शॉर्टलिस्ट करने के बाद कंपनियां उनको कॉल करके बुलाएगी क्योंकि उनका हर एक का बायोडाटा कंपनी के पास जाएगा. ज्या ठिकाणी ऑफर लेटर दिल्यानंतर मुलं जॉईनिंगला जात नाहीत तर अशा मुलांना सर काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे.
आपण तिथे ऑन दी स्पॉट स्टेजवरती सकाळी पहिला मुलगा आल्यापासून ते अगदी शेवटच्या मुलाचा इंटरव्ह्यू होईपर्यंत त्याला इंटरव्ह्यूला कसं जायचं आहे, इंटरव्ह्यूतून सिलेक्शन झाल्यानंतर त्याला जॉब करणे का गरजेचं आहे हे आपण दिवसभर काउन्सिलिंग करणार आहोत. तिथे काउन्सिलिंग केल्यानंतर मला वाटतं 100% त्या मुलांमध्ये फरक पडेल. माझा प्रश्न असा आहे की त्यामुळे काय होतंय, समजा 100 मुलांना जॉब ऑफर लेटर दिलं, परंतु ते न गेल्यामुळे मागची 100 मुलं तिथे नोकरीला जाऊ शकत नाही, ही भीती निर्माण. हा त्याच्यासाठी आपण एक अशी सिस्टीम केलेली आहे सर. ज्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही त्यांचा डेटा आपल्याकडे येतो. तो डेटा आल्यानंतर आपण आमच्या ऑफिस मार्फत सलग 3 महिने त्या मुलाला फॉलोअप केलं जातं की तुला सिलेक्शन झालं नाही तर तुला परत जॉबला कुठे जायची इच्छा आहे का. तर आपण त्या मुलांना काय करतो, त्यांचा डेटा कलेक्ट करतो आणि तो डेटा आपण कंपनीमध्ये एक आणि संधी सोडली तर दुसऱ्याला संधी मिळणार नाही असं होणार नाही. 100% प्रत्येक उमेदवाराला संधी दिली जाईल. महाराष्ट्र शासनाची लाडका भाऊ योजना सुरू झाली. युवांसाठी विविध उपक्रम राबवले जाते शासनाच्या वेबसाईटवरती आणि त्याचं जे मानधन भेटतंय तर आपल्या या माध्यमातून त्याचा काय फायदा होणार आहे का? महाराष्ट्र शासनाने जी लाडका भाऊ योजना सुरू केली, जसं की 10,000 6,000 जे मानधन दिलं जाणार आहे विद्यार्थ्यांना कामातून, तर याच्यात काय फायदा होणार आहे का? त्या संदर्भात काय सांगा. नक्कीच याच्यामध्ये सुद्धा स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण आपल्या तरुणांना या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या आता कंपन्या आपल्याकडे आहेत या कंपन्यामध्ये आपण त्यांना अप्रेंटिसशिपला आपण घेऊ, त्यांना शासनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी जे स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात 6,000 8,000 10,000 पर्यंत मदत म्हणून शासन त्या ठिकाणी त्यांना देणार आहेच. आणि याचा फायदा सुद्धा आपल्या तरुणांना त्या ठिकाणी होणार आहे. कारण आपल्या प्रत्येक कंपनीमध्ये कंपनीला कुठलंही पेमेंट त्या ठिकाणी पे करायचं नाहीये, शासन ते पगार त्या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे त्या मुलांना त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्रशिक्षण घेता येणार आहे आणि मग चांगला जॉब त्या माध्यमातून आपण पाहताय की आतापर्यंत स्किल वर्करला जास्त प्राधान्य आहे आणि म्हणून आपल्याला ह्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्या तरुणांना त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्यांना स्किल वर्क त्या ठिकाणी मिळणार आहे. नाही, याच्यामध्ये असं आहे की जास्त प्राधान्य मतदारसंघातील तरुण तरुणींना आहे, परंतु आजूबाजूचे जरी असतील तरी त्यांना सुद्धा आपण प्राधान्य देणार आहोत. कारण आपण लोकप्रतिनिधी म्हणून ती आपली जबाबदारी, आपण सरकारमधील आमदार आम्ही आहोत, त्यामुळे आमची प्रामुख्याने ही जबाबदारी आहे की जे आपल्या प्राधान्य आपल्या तरुणांना राहील, पण आजूबाजूच्या असणाऱ्या सध्या पनवेल असेल, पेन असेल, ह्या परिसरातल्या सुद्धा तरुणांना आपण त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत. बऱ्याचदा असं होतं की कॉर्पोरेट कंपन्यांचा एक ट्रॅव्हल बाउंड्री ठरलेला असतो, म्हणजे एखाद्या भागापासून तिथून पुढचे कॅन्डिडेट घेतले जाते. ठाणे किंवा नवी मुंबईमध्ये काही कंपन्या आहेत मोठ्या, त्यांना गंगापूर पर्यंतची बाउंड्री असते. मग कर्जत भागातला तरुण किंवा तरुणी जर तिथे जायला तयार असेल आणि कंपनी जर त्यांना तिथे त्या ट्रॅव्हल बाउंड्रीच्या लिमिटमुळे घेत नसेल तर त्याच्यासाठी तुमचं काय प्रयोजन असेल का? नाही, ऍक्च्युली तुमचा प्रश्न आहे ना सर, तो पुण्यासारख्या 5 स्टार MIDC मध्ये पण तो प्रश्न भेटत आहे. लोकल लोकांना घेतल्यानंतर तिथे काय होतं की वाद निर्माण होतात. त्याच्यामुळे कंपन्यांनी 40 किलोमीटर 30 किलोमीटर ह्याची बाउंड्री आपण हे केलेली आहे. त्या बाउंड्रीच्या नुसारच आपण त्या एरियातल्या कंपन्या आपण बोलवणार, त्याच्यामुळे हा प्रश्नच निर्माण होणार नाही. सर, टाटा सारख्या कंपन्या पुढे स्किल डेव्हलपमेंटचा कोर्सेस देत आहेत, गव्हर्नमेंट कुठेतरी कमी पडलंय का आणि आपल्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट पुढे कशा प्रकारचा राबवत आहे? नाही, टाटा कंपनी तर आपल्याला या ठिकाणी आपल्या खालापूरमध्ये बऱ्याचशा तरुणांना त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य देत आहेच, परंतु शासन सुद्धा आता कमी पुढेही पडलेलं नाहीये. शासनाने हेच उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी डिग्री होल्डर असतील, डिप्लोमा असतील, त्या साऱ्यांना आपण त्या ठिकाणी अप्रेंटिसच्या माध्यमातून प्राधान्य देत आहोत. आणि त्या माध्यमातून एकदा स्किल डेव्हलपमेंट आपल्याकडे आली की आपल्याकडे स्किल वर्कर तयार झाले तर त्यांना हे पेमेंट सुद्धा चांगला मिळत असतो आणि मग त्यांच्याकडे तो एक जॉब कार्ड तयार होत असतं की आपल्याला त्या ठिकाणी आपल्याकडे ते स्किल आहे आणि अशा माध्यमातून अनेक कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध होत असते. ह्याही दूरदृष्टी ठेवून शासनाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. महिला आता ह्यांनी जसं सांगितलं जे अदर कोर्सेस आहेत, ब्युटिशियन असेल, फॅशन डिझायनिंग असेल, ज्या महिलांचे कोर्सेस आहेत ते सगळे तुम्ही कर्जतमध्येच राबवणार की खालापूर तालुक्यातही काय करणार? कारण तिथल्या लोकांना इथे येणं आणि ते कोर्सेस करणं ते थोडं कठीण जाईल म्हणून. नाही, असं नाहीये की दोन्ही तालुक्याला आपण सेंटर देणार तिथे आणि दोन्ही तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघ कर्जत तालुका पडतो नाहीये, त्या मतदारसंघाला प्राधान्य आहे. खालापूर, कर्जत, खोपोली, माथेरान या परिसरातील सगळ्यात तरुणांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल.
कर्जत तालुका आहे त्यामुळे टुरिझम डेव्हलप झालेलं आहे आणि पर्यटनच्या मधल्या काळामध्ये तुम्ही दीड महिना 2 महिने गणपती लावण्यामध्ये साधारण लाखोमध्ये पर्यटक करत चालला, परंतु हे हॉस्पिटॅलिटी तालुक्यामध्ये असताना ते काही इंटरेस्ट काय निर्माण करणार का एखादी ते प्रशिक्षण देणारी यंत्रणा आपल्या माध्यमातून भविष्यात निर्माण झालं नाही. साहेबांनी आमची रात्री चर्चा झाली होती. आपल्याकडे ना सर सोडेक्सो नावाची एक कंपनी आहे, सोडेक्सो फॅसिलिटी. त्या कंपनीचं जे हेड ऑफिस आहे सर फ्रान्समध्ये आहे. ते कंपनी जसं की हे रिसॉर्ट्स वगैरे असतात हॉस्पिटॅलिटीसाठी ते मुलांना स्किल करतात, स्किलफुल बनवतात आणि तिथेच लोकांना जॉब देतात. तर हे जे काय आपण ट्रेनिंग कोर्सेस चालू करणार आहोत, जशी जशी गरज निर्माण होईल तसे तसे आपण ते कोर्सेस निर्माण करणार आहोत. आणि जसं सरांनी मागची टाटा स्ट्राईकचा प्रश्न विचारला तर नेरूळमध्ये नवीन सेंटर 1 तारखेला सुरू झालेलं आहे. तर मॅमचा कालच फोन आला की मला इथून कमीत कमी 100 मुलांची तरी आणि मुलांची आवश्यकता आहे की त्यांची पहिली बॅच सुरू करायला. इथून नेरूळ जवळ आहे मला वाटतंय. आमदार साहेब, आपल्याकडे अधिकृत रिसॉर्टच्या नोंदणी आहेत, पण असंख्य जे श्रीमंत किंवा धनिक लोक आहेत त्यांनी फार्म हाऊसच्या माध्यमातून अनेक फार्म हाऊस बनवले आणि आठवड्यातल्या शनिवार आणि रविवार हा त्यांचा एक उद्योजकांचा एक प्राधान्य असलेला त्यांचं एक त्यांनी केलेलं नियोजन आहे. या फार्म हाऊसच्या नियोजनामध्ये कायदेशीर प्रकार त्यांना कुठले तरी अधिकार मिळावा, परवानगी मिळेल यासाठी त्यांची तळमळ आहे. जे ते नाही करत असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत आहे. त्यातून अनेक रोजगार अजून जात असल्याने याच्यावर आपण कायदेशीर कारवाई व्हावी किंवा ह्याच्यावर कायदेशीर कारवाई न व्हावी यासाठी आपण कुठले कलम कुठले कायदे आणण्यासाठी प्रयत्न करावे. नक्कीच आपलं पहिलं प्राधान्य मगाशी मी सांगितलं की जगभरामध्ये अनेक देश आहेत की ज्यांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालत आहे आणि हे आपण बाहेरच्या देशात गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि मग आम्ही सगळं बाहेरच्या देशात फिरल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आपले कर्जत असेल, खालापूर असेल, हा निसर्गरम्य हे दोन्ही तालुके आहेत आणि निसर्गाने सौंदर्याने नटलेल्या ह्या तालुक्यांमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने आपली नैसर्गिक संपत्ती आहे ही आपल्याला जोपासायची आहे. आणि यासाठी मग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मी सांगितल्याप्रमाणे कर्जतमध्ये जवळजवळ 3,500 फार्म हाऊस या ठिकाणी रजिस्टर आहेत आणि ते एकत्रपणे आपण त्यांना आम्हीच एकत्रपणे केलेले आहे. आणि त्या संदर्भात मग त्यांना ज्या अडीअडचणी येत असतात त्यांना आपण त्या ठिकाणी मदत करत आहोत की जेणेकरून हा भविष्यामध्ये हा तालुकाच आपण पर्यटन तालुका म्हणून घोषित करणार आहोत, कर्जत तालुका. तर जेणेकरून खालापूरमध्ये इंडस्ट्री आहे तर कर्जत तालुक्यामध्ये ग्रीन झोन बेल्ट आहे. या ठिकाणच्या नद्या नाळे आपण पाहताय ते नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. तर मग या तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून घोषित केल्यानंतर आपल्याला शासनाचा निधी त्या ठिकाणी मिळेल, डेव्हलपमेंट अजून आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करता येईल, निधी उपलब्ध करून घेता येईल मोठ्या प्रमाणात. आणि या दृष्टीनेच आपण जसं आम्ही एक विचार केलेला आहे की आपण पहिल्या टप्प्यामध्ये या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर जे काही प्राधान्य दिलं ते इन्फ्रास्ट्रक्चरला दिलं. इन्फ्रास्ट्रक्चर जर आपलं व्यवस्थित असेल तर आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल. आणि हा दूरदृष्टी ठेवून आपण या 5 वर्षामध्ये कर्जत तालुक्याचं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित केलं आणि मग मी सांगितलं की आता मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आता सुरू होणार आहे आणि टप्पा 2 मध्ये. आणि म्हणून आम्ही की जनतेची त्रिसूत्री ही एक संकल्पना आम्ही विचारांकित केलेली आहे की विचार, विकास आणि विश्वास ही संकल्पना आम्ही आपल्या जनतेसमोर त्या ठिकाणी ठेवलेली आहे की जनतेच्या सेवेसाठी जनतेचा सेवक म्हणून मी काम करणार आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून मी हे विजन ठेवून या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करत आहे. का 5 वर्षामध्ये माझ्या लक्षात आलं की काय नक्की अडचणी आहेत, काय नक्की अडचणी आपण सॉल्व्ह केलं तर आपला तालुका सुजलम सुफलम होईल, दोन्ही तालुके. या दृष्टीने ह्या मतदारसंघामध्ये ज्या अडचणी आहेत, ज्या ठिकाणी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी इंडस्ट्रीला अजून चालना दिली पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी खालापूरमध्ये इंडस्ट्री आहे. आपण आता नव्याने त्या ठिकाणी 1200 हेक्टर जागा आपण ऍक्विजिशन MIDC करत आहे आणि त्या माध्यमातून नव्याने मोठमोठ्या कंपन्या आपल्या इथे आहेत. मुख्यमंत्री मागच्या वेळेला डावोस दौऱ्यावर त्या ठिकाणी गेले होते, उद्योग मंत्री होते, मोठमोठे करार त्या ठिकाणी करण्यात आलेले राज्य सरकारच्या माध्यमातून. आणि मग ह्या सगळ्या इंडस्ट्री आपल्याकडे पण काही आपण त्यातला भाग आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येत आहे. त्या भागामध्ये सुद्धा स्थानिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहेत. तिथली सुद्धा असणाऱ्या तरुणांना त्या ठिकाणी नोकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून खालापूर तालुक्यातल्या तरुणांना खालापूरमध्येच त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, उद्योग मिळाले पाहिजेत, व्यवसाय मिळाले पाहिजेत, हा दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. कर्जतच्या तरुणांना कर्जतमध्येच आपल्याला रोजगाराची संधी, नोकरीची संधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देता आली पाहिजे.
आणि या दृष्टीने आपण या दोन्ही तालुक्यांचा डिफरन्स आपण लक्षात घेतला आणि मग त्या पद्धतीने आपण या 5 वर्षामध्ये एक नियोजन संपूर्ण या मतदारसंघाचं उभं केलेलं आहे. आणि म्हणून टप्पा 1 म्हणजे 5 वर्षाचा कालावधी जो पहिला गेला त्याच्यामध्ये केलेला विकास आणि टप्पा 2 पुढील कालावधी आपण कशा पद्धतीने या मतदारसंघाचा विकास करणार आहोत या दृष्टिकोनातून आपण ही संकल्पना मी आता आपल्या समोर मांडलेली आहे की जनतेची त्रिसूत्री हा जो ही संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे की विचार, विकास आणि विश्वास याच्यावरच आपण या मतदारसंघामध्ये त्या जनतेला आपण न्याय देण्याचं काम करणार आहे. जनतेचा सेवक म्हणून मला काम करायचं आहे आणि म्हणून जनतेचा काम करत असताना जनतेच्या हिताची कामं कोणती आहेत त्या कामांना आपण भविष्यामध्ये प्राधान्य देणार आहोत. माझे सर्व मतदारसंघातील युवक युवतींना माझं जाहीर आव्हान आहे की आपण आज हा जो 18 ऑगस्टचा हा नोकरी मेळाव्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्या नोकरी मेळाव्यातून आपण सर्वांनी आपला बायोडाटा या ठिकाणी आपण घेऊन यावं आणि नोकरीची संधी आपल्याला तात्काळ आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु भविष्याच्या काळामध्ये माझ्या सर्व मतदारसंघातील तरुणांनी तरुणींनी एकत्रपणे येऊन या मतदारसंघासाठी एक विजन ठेवून आपण त्या ठिकाणी काम करावं. बऱ्याचशा ठिकाणी अशा अनेक समस्या येत असतात की स्थानिक म्हणून आपल्या काही लोक त्या ठिकाणी आपल्या लोक त्या ठिकाणी विकासाला अडचणी करत असतात. असं न करता आपण विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. आपण नवीन कल्पना आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणल्या पाहिजे आणि ज्या आपण नवीन कल्पना आपण मतदारसंघामध्ये नव्याने काहीतरी आणत असतो त्यावेळेस हे या देशाचं या मतदारसंघाचं भविष्य म्हणून आपण ज्या तरुण युवकांकडे पाहत असतो त्यांनी या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्यांनी हे सगळं आपल्या समोर आपण जे काही विजन आम्ही या ठिकाणी मतदारसंघाचं ठेवलेलं आहे त्याला पाठबळ देण्याचं काम या युवकांनी या ठिकाणी करावं असं मी यांना जाहीर या ठिकाणी आव्हान करतो. आमदार साहेब, आपण या ठिकाणी नोकरीचे संधी देऊ पाहत आहे, मात्र जे तरुण तरुणी जे उद्योग व्यवसाय करू पाहत आहे त्यांच्यासाठी आज जे महामंडळ आहेत जसं की अण्णासाहेब महामंडळ असेल, जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ असेल, या महामंडळाच्या माध्यमातून गेली 5 वर्ष अनेक तरुणांना कर्ज देऊ केलेलं नाही किंवा फंडिंग आल्यानं न असल्याने अनेक जे उद्योग करू पाहत आहेत त्यांना कर्जाचं वाटप होत नाही आणि अनेक अडचणी यामध्ये येतात. यासाठी आपला काय प्रयत्न आहे? सन्माननीय राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यामध्ये आपण सारेजण पाहताय की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला प्रत्येक सर्वसामान्य जनतेला कसं प्राधान्य दिलं जाईल हा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आपण जो आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या संदर्भात सुद्धा स्मॉल इंडस्ट्रीला प्राधान्य या सरकारने दिलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल या माध्यमातून सुद्धा ज्या तरुणांना युवकांना त्या ठिकाणी व्यवसायामध्ये प्राधान्य द्यायचे त्यांना सुद्धा शासन आता आपण पाहिलं डायरेक्ट बँकांवर तर स्ट्रिक्ट कारवाई करायला सांगितलेली की जर ते ऐकत नसतील किंवा काही बँका जाणीवपूर्वक बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी निग्लेक्ट केलं जातं. मी स्वतः सुद्धा काही बँकेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवून त्यांना सुद्धा या ठिकाणी वॉर्निंग त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा सगळे प्रयत्नशील आहोत, सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे की आपल्या सगळ्या तरुणांना त्या ठिकाणी जे काही व्यवसाय करायला पाहतात त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी प्राधान्य देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. आम्ही सुद्धा तो प्रयत्न करत आहोत आणि म्हणून मी मागाशी ते सांगितलं की आपण ही फक्त मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी एकट्याची जबाबदारी नाही तर मी आपला लोकप्रतिनिधी आहे. आपणच मला या मतदारसंघाचा आमदार केलेला आहे. तर पत्रकार बंधू असतील, आपण जे काय सुद्धा नागरिक म्हणून आपण सारेजण आहात, आपण सारेजण एका विचाराने एकत्रपणे आलो पाहिजे आणि एका विचाराने एकत्र येऊन एक दिशा ठेवून या मतदारसंघासाठी प्रत्येकाने काम करावं अशी मी साऱ्यांना या निमित्ताने सगळ्यांना विनंती करेन. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी जी काही संकल्पना आज या ठिकाणी मांडली
आणि निश्चितच ह्या संकल्पनेतून या मतदारसंघातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वांनाच जॉबची एक चांगली संधी यातून प्राप्त होईल आणि निरनिराळ्या प्रश्नांविषयी आपण इथं चर्चा केली आणि आपण सर्वच पत्रकार बंधू आणि भगिनी सर्वजण इथं उपस्थित झाला. त्याबद्दल आमदार महेंद्र फुले साहेबांकडून आणि त्यांच्या सर्वच आमच्या टीमकडून आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद.